नमस्कार मित्रांनो, मी संदेश माझ्या कोकण संस्कृती या यूट्यूब चॅनलवरती परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। सो मित्रांनो, सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या व मराठी नववर्षाच्या हिंदू नववर्षाच्या सगळ्या माझ्या व्ह्यूअर्स आणि सबस्क्रायबरना हार्दिक शुभेच्छा। तसंच हे देखील बच्चे कंपनी देखील मित्रांनो तुम्हाला शुभेच्छा द्यायला आली। आपण जाणार आहोत सगळ्यांच्या आमच्या जेवढ्या वाडीमध्ये गुढी उभारलेल्या आहेत त्या बघायला जाणार आहोत, बरोबर ना? होय। तर आपण सगळे गुढी बघायला जाऊया। सगळ्यांनी कोणी कोणी काय उभारली ती, होय, कशा पद्धतीने रांगोळी काढली ती। सो मित्रांनो, तुम्हाला आमच्या इकडे ऍक्च्युली मी लेट झालोय, व्हिडिओ लेट चालू केलाय, ऑलरेडी लोकांनी गुढी उभी केली आणि त्याच्यामुळे तुम्हाला काही गुढी कशा रीतीने तयार करतात आणि उभारतात हे सगळं दाखवलं नाही, पण ज्यांनी गुढी उभी केली आहे त्यांच्या गुढीजवळ तुम्हाला नेऊन दाखवतो की कशा रीतीने त्यांनी गुढी उभी केली आणि किती उंच वगैरे केले। सो चला मित्रांनो, होय, चला 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 चला। सगळ्यांना गुढी कशी वाटली? रांगोळी चांगली आहे, मस्त आहे, तुला आवडली? मग आवडली। सो मित्रांनो, आता आम्ही ज्या घरासमोर बसलेलो त्या घरासमोरची ही गुढी आहे, खूप छान पद्धतीने उभारली आहे। वरती केशरी कलरचा कपडा बांधलाय आणि वरती तांब्या देखील बांधलाय आणि हार देखील आहे। सो मित्रांनो, ही आमची पहिली गुढी आहे। आता आपण दुसरी गुढी बघायला जातोय दुसऱ्या घरामध्ये। तो चला, एवढी बच्चे कंपनी बरोबर आहे, जोरात ओरडा ना तुम्ही, ओरडत ना ए। सो मित्रांनो, आपण आता आलो आहोत रोशन, जो आपल्या व्हिडिओमध्ये दरवेळी असतो, रोशन त्याची गुढी बघायला आलोय। तो पळतोय बघा, त्याने व्यवस्थित कपडे न घातल्यामुळे तो जरा लांब गेलाय। रोशन इकडे, अरे ये, त्याची गुढी बघायला आलोय पण तो लाजतोय मित्रांनो, थोडं बॉडी मध्ये असल्यामुळे, आपल्या सँडो बॉडी मध्ये असल्यामुळे तो लाजतोय। ये इकडे, अरे काय लाजतोय? तर मित्र, काय कशी गुढी उभी केली आहेस आणि काय काय लावलेस सांग मला जरा। काय काय वरती बघायचं, या साईडने बघ। अच्छा, या साईडने दिसणार। आपण मित्रांनो रोशनने जी गुढी उभी केली ते बघायला आलोय। सो मित्रांनो, रोशनची गुढी पाहून झाली आहे, रोशनची गुढी देखील उंच आहे। सो आपण अजून आपल्या दुसऱ्या घरात जाऊया, पाहूया गुढी किती उंच आहे आणि कशा पद्धतीने लावली आहे। चला, बच्चे कंपनी आपल्या बरोबरच आहे, एवढे सगळे मुलं, लहान मुलं आहेत आपल्यासोबत। सो मित्रांनो, आता जी आपण गुढी पाहिली त्याच्या घराची गुढी होती, बरोबर ना? तुझीच गुढी आहे ना? सो मित्रांनो, याच्या आरवच्या घरची गुढी होती। सो ही देखील छान आहे, बरोबर? सो मित्रांनो, ही देखील गुढी छान पद्धतीने उभारली आहे, रांगोळी वगैरे काढली आहे आणि खूप मस्त केली आहे, बरोबर ना? कंपनी खूप खुश असतात गुढीपाडव्याला, सगळ्यांनी नवीन कपडे बऱ्यापैकी घातलेत। हिने तर एकदम काष्टा नेसल्यास ना ग? हो, छानपैकी नेसलाय। सो मित्रांनो, आता बघायला जाणार आहोत आपण स्वतः माझ्या घरची गुढी कशा पद्धतीने उभारली। ऍक्च्युली थोडंसं मी लेट उठलोय, बाबाने ऑलरेडी गुढी उभारून ठेवली आहे आणि ती आपण बघायला जातोय मित्रांनो। तर तिकडेच जाऊया, बाहेर जरा वजन काढू।
सो मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ होता, काही स्पेशल नव्हता. ॲक्च्युली घरी श्रीखंडपुरीचा बेत आहे, पण शूट करता येईल की नाही माहीत नाही. पण हा व्हिडिओ इथपर्यंतच होता. थोडं समजून घ्या मित्रांनो, छोटासा गुढी कशा पद्धतीने उभी करतात आमच्या इकडे कोकणामध्ये हे सगळं दाखवायचं होतं. पण थोडंसं उशीर झाल्यामुळे उभ्या राहिलेल्या गुढ्या दाखवल्यात. सो मित्रांनो, माझा हा व्हिडिओ इथपर्यंतच होता. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. या चॅनलवरती नवीन असाल तर खाली जे सबस्क्राईब म्हणून बटन आहे ते दाबा आणि बाजूची बेल आयकॉन जी घंटा आहे ती दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील. आणि जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. हॅपी गुढी.